पाहतोय की आपण आता जिल्हा परिषद काम करतायत, अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अतिवृष्टीने, पूल वाहून गेले, स्मशानभूमी वाहून गेल्या. जिल्हा परिषद असेल किंवा आपल्या सर्व प्रशासनामार्फत काय उपाययोजना कशा पद्धतीने करणार आहात? जय महाराष्ट्र. सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छितो, काल तहसीलदारांना भेटून मी तहसीलदार आणि बाजीराव शेट्टी माजी सभापती यांनी आमच्या गटाचा दौरा केला. या गटामध्ये जे जे नुकसान झाले, ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी अधिकारी यांनी मिळून तिघांनी मिळून पंचनामे करायचे. ते जिल्हा परिषद गेल्यानंतर तिकडनं मंत्रालयातून लवकर नुकसान भरपाई देण्याचं काम जिल्हा परिषदेमार्फत केलं जाईल, एवढी शाश्वत देऊन सर्व मतदारांना एवढी विनंती करतो की आपण आपल्या झालेल्या नुकसानीचं जबाब पंचनामे करून शासनाकडे पाठवून द्या. लवकर मदत देण्याचं काम जिल्हा परिषदेमार्फत केलं जाईल. आपण पाहतोय की पंचनामे होतात, सगळं होतं, पण त्या प्रमाणात त्या लवकर त्यांना सर्व मदत मिळत नाही. यासाठी आपण काय पाठपुरावा करणार? कालच मी अध्यक्षांना भेटून आलो. अध्यक्षांनी सांगितलं माझ्याकडे पंचनामे येऊन द्या, मी लगेच कलेक्टर थ्रू मंत्रालयात पाठवून देतो आणि ताबडतोब मदत देण्याचे प्रयत्न करूया आपण. आपल्या मतदारसंघात गुंजळवाडी आरवी असेल, त्या ठिकाणी स्मशानभूमी अक्षरशः वाहून गेलेली आहे. विधी करण्यासाठी सुद्धा जागा नाही, तर तातडीने तिथे काय उपाययोजना करण्यात आल्या? तसं माहिती मी ग्रामपंचायतीला दिलेली आहे, ते ग्रामपंचायती जे करून घेणार आहेत. आणि ज्या आरवीसारख्या ठिकाणी जे दशघाट फुटून गेलेला आहे, आरवी गेला, आमचा निमगाव तर्फे माळुंगेचा गेला, रेणुका माता मंदिरात पाणी होतं, अशा प्रत्येक ठिकाणी मी सांगितलेलं आहे की ग्रामपंचायतीने थोडा खर्च करून तसा अहवाल जिल्हा परिषद पाठवून द्या आणि ताबडतोब मदतीची मदत केली जाईल, एवढी शाश्वत त्यांना दिलेली आहे. साहेब, काय सांगाल? आपण शिवसेनेत महत्वाच्या पदावर काम करताय, काय आपली भूमिका आहे? शिवसेना एक नंबरचा पक्ष बनवण्यासाठी काय आपलं कशा पद्धतीने नियोजन असणार आहे? नियोजन आता आम्ही गाव तिथे शाखा, ज्या शाखा आहेत पहिल्या, त्या सर्वांना संघटित घेऊन, कारण आमचे मतदार जागेवर आहेत, सैनिक सुद्धा जागेवर आहे. गेले ते वरचे लोक गेले, ज्यांना आम्ही मोठं केलं ते गेले, जे खरोखरच निष्ठावान आहेत ते आमच्या सोबतच आहेत. आणि आम्ही 3 वर्षात कष्ट करून सगळ्यांना संघटित करून निश्चितच शंभर भगवत ध्वज फडकवण्याचे आमचं स्वप्न आहे. ते स्वप्न तुम्ही साध्य करणार? हो, यस. आता दूध भेसळ प्रथमतः आयुक्त तुकाराम मुंडे साहेब यांना मी सलाम करतो, कारण देव माणूस आपल्याला भेटला. खरोखरच आज ते शॅम्पू, युरिया हे टाकून आज दूध बनवलं जाते. आपल्या लेकरा बाळांच्या आयुष्य खेळ होतोय, पुढची पिढी नाकाम होते, कॅन्सर होऊ शकतो, पुढं अनेक समस्या. आणि हे आपले नराधम वाईट असं वाटतं, हे आपल्या तालुक्यातले जुन्नर, आंबेगाव, छत्रपती शिवरायांची जन्मभूमी, तुकोबा ज्ञानोबाची ही भूमी, संतांची भूमी, आणि ह्या भूमीमध्ये असे नराधम जन्माला आले. खरोखरच आपला खाली मान झाला त्यांच्यामुळं. कारण संपूर्ण आता हे संपूर्ण भारतात गेले, महाराष्ट्रात गेले की तू जे आहे, कारण याचं हे मेन केंद्र आपलं मंचर, आणि मंचरमधून एवढे मोठं पाप करतात, हे माणसं मारायचं पाप करतात. याच्यामध्ये 26 आरोपी, त्यामध्ये 13 आरोपींना अटक झाली, 6 जणांना पोलीस कस्टडी झाली, 7 जणांना न्यायालय कस्टडी झाली. ठीक आहे, न्यायालयीन कामकाज चालत, त्यांना जामीन होईल, केस चालेल, सुटतील, शिक्षा होईल, नाही होईल, हा त्यावेळेचा पुराचा भाग आहे. परंतु आज यांना नियती माफ करणार नाही. मी तर म्हणत याच्यामध्ये अशा लोकांवर त्या गावाने बहिष्कार टाकावा, संपूर्ण गावाने, कारण अतिशय गंभीर गुन्हा आहे हा, लहान मुलांच्या जीवनाशी खेळतोय. त्यामुळे संपूर्ण गावगाव याच्यावर निषेध व्यक्त करून त्या लोकांना खऱ्या अर्थाने कुठं सामील करून घेतलं झालं पाहिजे. येथे जामनं बाहेर येतील ते, त्यावेळेला त्यांना या प्रकारे शिक्षा झाली पाहिजे. परंतु तुकाराम आयुक्त सारख्या माणसं याच ठिकाणी राहिली पाहिजे, तरच त्याला पायबंद बसेल. त्यांची बदली झाली तर परत 2-4 वर्षानंतर परत हे प्रॉब्लेम सुरू होऊ शकतात. त्यामुळे शासनाने दखल घेतली पाहिजे. असे कर्तव्य माणसं, दक्ष अधिकारी या जागेवर पाहिजेच. आणि अशा अनेक महाराष्ट्रामध्ये जे अनेक खाते आहेत, त्या ठिकाणी असं एक तुकाराम नव्हे, असे 10 तुकाराम सारखे आयुक्त पाहिजे साहेबांसारखे, तरच कुठेतरी याला पायबंद बसेल.